नमस्कार, मी शुभ्रा. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेत असलंच पाहिजे. असं वाटतं की हा माझा स्वतःचा आवाज मी बऱ्याच महिन्यांनी ऐकते, कारण की एक्स्ट्रीमली सॉरी. बरेच महिने म्हणाल तर व्हिडिओ नाही बनवला. बरेच म्हणजे आता जो लास्ट टाइम हळदी कुंकूचा व्लॉग बनवला, त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मुंबईला गेलो आणि मग आज काल आम्ही पुन्हा गावी आलोय. म्हणजे 1-1.5 महिन्यानंतर. पण 1.5 महिन्यामध्ये व्लॉगच झाला नाही. सगळ्यांना वाटलं की आम्ही गावीच आहोत की काय, असा सगळा गोंधळ. ठीक आहे, आता शिमगा तर आपल्या गावी चालू आहे. तर शिमगा म्हणजे कोकणातला खूप मोठा उत्सव आपण म्हणू शकतो. खूप जास्त मजा असते शिमग्याला. आणि बघा ना कसा मुहूर्त निघालाय, अगदी व्हिडिओ करायचा. शिमग्यालाच मुहूर्त निघालाय. ऋषीचे पप्पा तर म्हणे की सगळ्यांना वाटेल की तू गावीच आहेस की काय, इतके दिवस व्हिडिओ बनवला नाहीये. तर बरीचशी काही कारणं होती, त्यामुळे काही पॉसिबल नाही झालं व्हिडिओ बनवणं. हळूहळू सगळं शेअर करेलच तुमच्यासोबत. तर आता आपण छान ठिकाणी चाललोय, त्या मुद्द्यावरच येते मी डायरेक्ट. तर एक्झॅक्ट काय आहे, पालखीच्या खुणा म्हणजे इकडची प्रथा आहे रत्नागिरी मधली. तर ती सुद्धा मी पहिल्यांदाच पाहणार आहे. शिमगा देखील मी हा रत्नागिरी मधला पहिल्यांदाच पाहते. तर ती सगळी मजा काय काय असणार आहे, खुणा म्हणजे नेमकं काय वगैरे, ते सगळं आपण हळूहळू आता व्हिडिओमध्ये कंटिन्यू पाहणार आहोत. समोर बघतोय तर प्रचंड भरपूर गाड्यांची गर्दी आहे. चला तर मग आता आपण डायरेक्ट छान छान अशा गोष्टी पाहायला सुरुवात करूयात. तर आम्ही देवरुख मधील पूर या गावात आता आलोय आणि बघा इथे गाड्यांची तर भरपूर सारी गर्दी आहे. त्यात आता आपण आपली पण गाडी पार्क करूया. बऱ्याच जणांनी इकडे कुठे कुठे जसे जागा मिळेल तशा गाड्या पार्क केल्या. आता आपण पण आपली गाडी इथे पार्क करूया. आणि काय ऋषी जरा एक्सायटेड आहे. ऋषीचे मित्र वगैरे सगळे भेटलेत ना इकडे. कोण भेटलाय ऋषी तुला? कोणते नाव सांग ना. ऋषी पण बऱ्याच दिवसांनी दिसतोय ना व्हिडिओ मध्ये. कोण आहे नाव सांग फ्रेंडची? समर्थ दादा, सार्थक दादा, सोहम दादा, संस्कृत दादा, सगळे सगळे दादा ऋषीचे आमच्या.